हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघितलं असेल तुम्ही, छान असं मी घरच्या घरी अगदी आपण लहानपणी जसे खायचो ना गारेगार, तसं बनवलेलं आहे आईस्क्रीम. तर इथे मी कलिंगड घेतलेलं आहे. कलिंगड स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि आपण आहे ना कलिंगड आता चिरून घेऊयात. छान असं मधोमध आहे ना आपण कलिंगड चिरून घेऊयात. बघू शकता, खूप छान असं एकदम लाल भडक असं आपलं कलिंगड आहे. हे बघा, छान असं कलिंगड आहे, आपण चिरून घेतलेलं आहे. आता आहे ना ह्याच्या आपण आहे ना जेवढ्या वरती दिसत आहेत ना तेवढ्या अशा बिया काढून घेऊयात. अगदी फक्त दोन साहित्य वापरलेलं आहे. कोणतंही केमिकल नाही, कोणताही कलर नाही, अगदी नॅचरल पद्धतीने मी गारेगार बनवलेला आहे. ह्याच्या आपण 2 फोडी करून घेऊयात. आणि जेवढ्या दिसतील तेवढ्या बिया आपण सगळ्या काढून घ्यायच्या. अगदी सहज बिया आपल्या ह्या निघतात. आणि कलिंगडच्या आपण आहे ना फोडी करून घेऊयात. ह्या पद्धतीने कलिंगड आपण आहे ना चिरून घेऊयात. बघू शकता, अगदी सहज आहे ना बिया ह्याच्या निघतात. नाही बिया काढल्या तरी चालेल, आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे जेवढा आपला लाल भाग आहे ना तेवढा आपण काढून घ्यायचा. बिया ही व्यवस्थित अशा काढून घेतलेल्या आहेत. ह्याच पद्धतीने मी सगळं कलिंगड आहे ना चिरून घेणार आहे. मी इथे अर्धा कलिंगड घेतलेलं होतं, मोठं कलिंगड आहे त्याच्यामुळे अर्धा कलिंगडच मी वापरणार आहे. आता छान अशा फोडी काढून केलेल्या आहेत, बियाही काढून घेतल्या. आता आपलं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, मोठं जे ज्यूसचं भांडं असतं ते घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ना आपण हे छान असं त्याचा रस करून घेऊयात. मिक्सरला छान असं फिरवून घेतलं आहे. आता एक बाउल घेतलेला आहे मोठा आणि त्याच्यावरती ना चाळून ठेवलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण चाळणीमध्ये ना गाळून घेऊयात. हे गाळून घ्यायचं म्हणजे काही बिया असतात किंवा छोटे मोठे तुकडे राहतात आपल्या कलिंगडाचे, ते वरती व्यवस्थित येतात आणि खाली फक्त आपला रस राहतो. त्याच्यामुळे गारेगार खायला छान लागतं आणि छान सेट होतं. बघू शकता, एवढासा वरती ना कलिंगडाचा जो चोथा असतो ना तो राहिलेला आहे. त्याच्यामध्ये बिया पण आहेत, पाहू शकता. सगळं पाणी असं दाबून दाबून आपण त्याच्यातलं काढून घेऊयात रस. बघू शकता, छान असा आपला रस निघालेला आहे. आता त्याच्यामध्ये मी 2 चम्मच साखर टाकणार आहे. छान अशी साखर आपली विरघळवून घेणार आहे. आणि ते ना आईस्क्रीमचा मोल्ड घेतलेला आहे मी, पाहू शकता. ह्याच्यामध्ये आपण आता हे जो रस आहे तो टाकून घेऊयात. छान असं सगळीकडे ना व्यवस्थित असा रस आपला टाकून घेऊयात. ह्याच्यामध्ये कोणताही कलर मी टाकलेला नाही, अगदी फक्त आपला कलिंगडाचा रस आहे आणि थोडीशी साखर टाकलेली आहे. ह्याच्यावरचे आपण झाकण लावून घेऊयात आणि फ्रीजरला आहे ना 7 ते 8 तास आहे ना छान असं आपण हे
सेट करून घेऊयात। खूप सुंदर होते आपली आईस्क्रीम घरच्या घरी। तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तयार आहेत आपले गारेगार, बघू शकता छान असे झालेले आहेत। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद।